वाक्य व्यवस्थित ऐका. क्रोधाने प्राणशक्तीचा नाश होतो. जगामध्ये जेवढे प्रॉब्लेम आहेत हे सगळे रागातून आहेत, सगळे रागातून आहेत. आपल्या सुद्धा अपेक्षा पूर्ण झाली नाही की आपल्याला राग येतो. मला असं पाहिजे होतं, मिळालं नाही, राग येतो. पोराने ऐकलं नाही, राग येतो. नवऱ्याने ऐकलं नाही, राग येतो. रागाची मानसशास्त्रीय व्याख्या काय माहिती आहे? शोधली आहे का कधी कोणी? व्हॉट इज अँगर? रागाची व्याख्या ऐका. दुसऱ्याने केलेल्या चुकीची स्वतःला करून घेतलेली शिक्षा म्हणजे राग. कळतंय काय? दुसऱ्याने केलेल्या चुकीची स्वतःला करून घेतलेली शिक्षा म्हणजे राग. पोरग मनासारखं वागलं नाही, बापाला राग येतो. अरे चूक तुझी नाहीये दादा, तो तसा वागलेला नाहीये. बायकोला राग येतो, नवऱ्याने मनासारखं केलं नाही. ठीक आहे, त्यांनी केलं, तू कशाला राग करून घेतेय? आणि राग आला तर हार्ट कोणाचं बंद पडणार आहे? तुझं का त्याचं? तुझं पडणार आहे. कायम लक्षात ठेवा, राग ज्याला येतो त्याला हार्ट अटॅक येतो. ज्याच्यामुळे येतो त्याला अजिबात अटॅक येत नाही. खूप महत्वाचं वाक्य सांगितलं मी. ज्याच्यामुळे येतो त्याला अटॅक येत नाही. ज्याला राग येतो त्याचा हार्ट बंद पडतं, त्याला अटॅक येतो. मग असं जर असेल तर आपण रागवणं हे शहाणपणाचं लक्षण आहे का मूर्खपणाचं लक्षण आहे? त्यामुळे रागवायचं नाही, प्रत्येक गोष्ट शांतपणे सांगायची. आणि कुठली परिस्थिती जर रागावर नियंत्रित करायची असेल ना तर 30 सेकंड फक्त स्वतःला शांत ठेवायचं.